अंतिम दिवस आहे 15 तारखेला या स्पर्धेत सुरुवात झाली. बघता बघता आपण पाहतोय अंतिम दिवस नक्कीच पोहोचलात आणि अंतिम दिवसामधला आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये जो सामना पाहतो तिसऱ्या दिवसामध्ये जो सामना राहिला त्याच्यामधला हा पहिला सामना. वैभव स्ट्राइक वर लेफ्ट हँड बॅटर युवराज नॉन स्ट्राइक एंडवर पहिला गोलंदाज सज्ज मिस्टर मेघन पाटील सज्ज होते पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. सुरुवात होईल नक्कीच तळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा दोन्ही संघांना आमच्या कॉम्बॉक्स कडून बेस्ट ऑफ लक असेल. दोन खेळाडू सर्कलच्या बॅट डिपकाव कोणाला खेळाडू आहे वाडिश मिड ऑफला खेळाडूला ठेवले गेले असे दोन फलंदाज. चला चिंचगड संघ आपण सुरुवात करायची. पहिला चेंडू सुरेख टप्प्यावर टाकला गेला. पहिल्या चेंडूवर सुरुवात झाली निर्धावाने डॉट बॉल. या स्पर्धेचे नियम राहिलेत टी शर्ट्स हे तुम्हाला कंपल्सरी परिधान करावेच लागतील आणि ज्या खेळाडूने ट्रॅक्स वरती केला त्याने खाली करायची दक्षता घ्या. क्रिकेट ॲज अ जेंटलमॅन गेम हे आपण दर्शवायचं आहे. बघा क्रिकेटमध्ये फक्त आपण ट्रॅक यूज करतो. परत निर्धाव चेंडू बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकले. परंतु पाहू शकाल टप्पा चेंडू थोडंसं मध्ये आणला यावेळेस. दोन्ही चेंडू हळवारीतच राहिले. बॅटर वैभवला निर्धाव टाकले गेले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. युवराज नॉन स्ट्राइक एंडवर आहे. यांनी खूप कमी वयामध्ये चर्चेला भाग पाडला स्वतःच्या नावाला. तो खेळाडू नॉन स्ट्राइक एंडवर 300 विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू. यावेळेस पाहू शकाल हलकीशी कड लागली होती का विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू नॉन स्ट्राइक बॅटर थोडासा नाराज आहे. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर परंतु यशस्वी होत नाहीये. सलग 3 चेंडू निर्धाव खेळलाय. जीवनदान या चेंडूवर भेटलाय परंतु पाहू शकाल चांगली गोलंदाजी मेघन पाटील असं ते अप्रतिम दर्जेदार उत्कृष्ट गोलंदाज त्याची ख्याती राहिली आहे. पहिले 3 चेंडू निर्धाव. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नाहीये. अजूनही येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. चांगली सुरुवात मेघन पाटीलच्या माध्यमातून झाली. चला जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये फेरफटका करताना बाहेर निघायचं चला प्लीज. बघा ही स्पर्धा चालू आहे आणि आपण लगेचच मैदानाच्या बाहेर जायचं. मेघन पाटील चांगली गोलंदाजी करते. पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज झालाय. यावेळेस सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. डीप लॉंग ऑफला खेळाडू आहे. पुढे आलाय चेंडूला फील्ड करत तिथवर एकच धाव एकेरी धावांनी शिकण्यात झालाय. ते म्हणजे 300 या संघाचा. 4 चेंडू 1 धाव. पाहू शकाल मेघनने चांगली गोलंदाजी केली सध्याच्या घडीमध्ये. पहिले 4 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली. यावेळेस पाहू शकाल युवराज डुकले डावखुरा फलंदाज स्ट्राइकवर. अजूनही येणार 2 चेंडूचा खेळ बाकी. बघा लेफ्ट हँड बॅटरसाठी मिड विकेटला खेळाडू डीप ऑडिश लॉंगॉनला खेळाडू मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये ठेवले गेले. चेंडू नक्कीच चिकला जाईल. निव्या ची चेंडू पण पाहतो या स्पर्धेमध्ये विभागले जातात आणि पाहू शकाल निव्या असा चेंडू राहिला ज्याच्यावर जो जास्त परिपक्व दाखवेल त्याच्या नावावर हा चेंडू राहतोय गोलंदाज किंवा बॅटर. कालच्या दिवसांनी पाहिला पण राहील अन्सारीची बॅटिंग खूप उत्तुंग राहिली. अप्रतिम फलंदाजी केली पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये. दुसऱ्या सामन्यात तो विफल झाला परंतु पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याच्या नावावर राहिला. यावेळेस काय चेंडू राहिला अप्रतिम दर्जेदार अप्रतिम गोलंदाजी. बघा वैभव जेव्हा स्ट्राइक वर त्याच्या विरुद्धामध्ये थोडंसं हळूवाररित्या स्लोवर चेंडू टाकत होता. युवराज डुकला स्ट्राइक वर त्याच्यावर पाहिले तर परफेक्ट वेगवान चेंडू टाकला गेला. पायावर चेंडू ठेवला होता आणि पाहू शकाल निर्धाव चेंडू 5 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली. चांगली सुरुवात झाली आहे मेघन पाटीलच्या षटकामध्ये. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. युवराज डुकले 1 चेंडू 0 बॅटिंग करतो स्ट्राइकवर. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न पाहू शकाल लावडीत अपील केली आहे पण पाहू शकाल पहाला चेंडू नक्कीच ब्रश झाला परंतु पंच दर्शवत आहेत लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठलाही गडी बाद झाले परंतु मात्र एकच धाव खर्च केली आहे. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल मेघन पाटील यांच्या षटकामध्ये झाली.
सकाळच्या सत्रामध्ये डीएससी चिंचगर त्यांच्याच गावातला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि पहिलाच चिंचगरचा संकेत लगावला गेला रोशनजी पाटील यांच्या नावाचा 57 नंबर वाला नक्कीच हा संकेत लगावला गेला. पाहू शकाल नवीन गोलंदाज गोलंदाज मागून सज्ज झालाय तो म्हणजेच कॅप्टन अच्युत पाटील म्हणजेच भाई ज्यामुळे जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला तोच मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. अच्युत पाटील संघनायक आहे आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय. 4 चेंडू 1 वर फलंदाजी करतोय फलंदाज वैभव आणि 2 चेंडू 0 वर बॅटिंग करतोय युवराज डुकले. तिसऱ्या दिवसामधला राहिलेला सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये पहिला सकाळचा हा सामना त्यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला फटका खेळला डीप मध्ये खेळाडूला सज्ज ठेवलाय. क्षेत्ररक्षण केला जाईल अंडर थ्रो केला गेला तिथं एकच धाव एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकीकडे सरसावते धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 2 धावा. बघा दुसरा षटक मार्ग असतो 2 धावा धावफलकावर. मेघांनी पहिल्या षटकामध्ये मात्र एकच धाव खर्च केली जातं. कानमंत देत आहेत मिस्टर अच्युत पाटील संघनायक आहे गोलंदाजी मागवा सज्ज होते. युवराज डुकले 2 चेंडू 0 वर बॅटिंग करतात. युवराज डुकले असा एक खेळाडू राहिलाय वाडा तालुक्यामधला जास्तीत जास्त आयकॉन म्हणून खूप सारे स्पर्धेमध्ये खेळतोय. तो खेळाडू यावेळेस पाहू शकाल गावाच्या नावासाठी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये तिळशे त्या गावासाठी एक गाव एक फॉर्मॅट आपण पाहतोय. आणि पाहू शकाल ही स्पर्धा फैजानजी मेहमान आणि मौजमजी पटेल यांच्या माध्यमातून स्पर्धा राबवली गेली आणि एफडीसी कुडूस या संघाच्या माध्यमातून भरवली गेली. परंतु मौजमजी पटेलांनी खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. यावेळेस सुरेख चेंडू पाहू शकाल डॉट बॉल सलग 3 चेंडू निर्धाव खेळतो युवराज डुकले. मौजम पटेल आयोजक सुद्धा आहेत आणि पाहू शकाल खूप सुरेख काम सुद्धा करतात. पंचांची भूमिका ते पार पाडतात. जिथे कमी तिथे हमी हे त्यांचं नक्की स्लोगन राहील आणि मौजमजी पटेल प्रत्येक ठिकाणावर उपस्थित असतात. चांगलं काम ते करतात मैदानाच्या आतमधून बाहेरून. परंतु मैदानाच्या आत अच्युत पाटीलचा चेंडू पण पाहिला होता जेव्हा थोडासा मागे ठेवला क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल नक्कीच चालाय. अप्रतिम गोलंदाजी डीएससी चिंचगड संघाचे गोलंदाज करत असताना यावेळेस पाहू शकाल लेग स्टंपला मिस करतो. व्हाईट बॉल नक्कीच दर्शवला गेला. ओके तब्बल 25-26 पावलांचा हा खेळपट्टी आहे. परंतु अच्युत पाटीलची आपण गोलंदाजी पाहिली मागील 3ही चेंडू यष्टनच्या मागून तो टाकतो त्याला विकेट मोठी लागते. वेलकम व्हॉइस ऑफ ठाणे भिवंडीचा गोलंदाज सन्माननीय सिद्दीक भाबे सरांचं आगमन झालं. वेलकम सर आपलं हार्दिक स्वागत असेल. लेजंड ऑफ कॉमेंटेटर लेजेंडरी कॉमेंटेटर सिद्दीक भाबे सर आपलं हार्दिक स्वागत असेल. वेलकम आपलं हार्दिक स्वागत. यावेळी सोडवला चेंडूला आणि पाहू शकाल चेंडू सहज सीमाच्या पार हा एफडीसी क्रूश षटकार 6 धावा. सवला धावसंख्या 9 अंकावर. बघा पहिले 4 चेंडू निर्धाव 3 चेंडू निर्धाव खेळले त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार ठोकलाय युवराज डुकलेने. अच्युत पाटील यांच्या या चेंडूवर हल्ला बॉल केला गेला आणि सिद्दीकजी भाबे सरांचं स्वागत षटकारने केलंय युवराज डुकलेने आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने फटका खेळून. धावसंख्या 9 अजून येणारे 2 चेंडू अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असणार. पहिल्या चेंडूवर सिंगल दुसऱ्या चेंडू डॉट एक वाईट एक षटकार. पाहू शकाल डीएससी चिंचगड विपक्ष तिळशे या 2 संघांमध्ये होणारा आजचा पहिला सामना. वडा ग्रामीण पहिल्यामधले संघ आहेत. काल आपण पाहिलं एक गाव एक फॉर्मॅटले संघ पाहिले त्यामध्ये आपण पाहू शकाल मामा भांजे कामन संघ क्वालिफाय झालाय आणि आज सुद्धा आपण पाहणार ओपन एक गाव एक स्पर्धेमध्ये संघ पाहायला भेटतील.
यावेळी पाहू शकाल बॅट तर खूप वेगाने फिरवली पण तेवढा चांगला टप्प्यावर चेंडू टाकला गेला अच्युत पाटील यांच्या माध्यमातून अजून एक निर्धाव चेंडू बघा षटकार नक्कीच आला परंतु निर्धाव सुद्धा चेंडू येत आहेत या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडू एक सिंगल एक वाईट बॉल षटकार 8 धावा खर्च केला तर आतापर्यंत पहिल्या 4 चेंडू मागे अजूनही येणारे 2 चेंडू यावेळी सोडवलाय चेंडू खूप उंच आणि टावरी षटकार युवराज डुकलेच्या बॅट मधून अजून एक FDC कुडूस करंडक षटकार 6 धावा कर्नाटक पाहतो आपण पहिला पर्व या स्पर्धेमध्ये पहिला बक्षीस क्रमांक 50,000 दुसरा बक्षीस क्रमांक 25 आणि तिसरं चौथं पाचवं 10,000 हे बक्षीस क्रमांक असणार आहे WC अश्विनच्या माध्यमातून हे नियमावली चला अच्युत पाटील अजून एक चेंडूचा खेळ बाकी चला स्पीड अप करा बघा एक चेंडूचा खेळ बाकी प्रत्येक चेंडूनंतर टीम मिटिंग्स तुम्ही करू नका मेघन पाटील बघा फायनल डे आहे अंतिम दिवस आहे वेळ आपण टायमर लावत नाही हो कारण की प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मीटिंग करणं भाग नाहीये षटक संपल्यानंतर कुठला गोलंदाज येणार तो लगेच आपण इंट्रोड्यूस करायचं आहे प्रत्येक चेंडूवर मीटिंग करणं गरजेचं नाहीये दक्षता घ्या कारण आज आपल्या तब्बल 12-13 सामने खेळवायचे बघा एखादा आपण एक गाव एक फॉर्मॅट जेव्हा खेळतो ना कुठला क्रमांक कुठला गोलंदाज येईल कुठला क्रमांक कुठला बॅटर तुम्हाला पहिलेच माहित असतं आणि त्या अनुषंगाने तुम्ही खेळत असता प्रत्येक वेळी लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे धावा 15 दुसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये यावेळेस अजून एक फटका सुरेख डीप मध्ये खेळाडू आलाय आणि पाहू शकाल काय झेल टिपलाय युवराज डिकला बॅक टू द आउट 12 धावांची खेळी साकारली युवराज डुकले मैदानाच्या बाहेर अच्युत पाटीलने कमबॅक केलाय आणि पाहू शकाल 2 षटकार ठोकले ते युवराजने त्याला बाद केलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावर आहेत 15 एक गडी बाद गोलंदाज मागवत सध्याला गोलंदाज जय नांगरे गोलंदाज मागवत सध्या पाहू शकाल चिंचगर विभागामधून चिंचगर चे रहिवासी गावात सुद्धा पोहोचले चिंचगर संघाला सपोर्ट करण्यासाठी जसं आपण करूया वेलकम स्वागत असेल या स्पर्धेमध्ये बघा स्थानिक जेव्हा आपल्या गावाच्या नावाला सपोर्ट करतात खेळाडूंना खेळण्याची एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि समर्थक असणं खूप गरजेचं असतील धावसंख्या पाहू शकाल दाफळकर 15 षटकांच्या समाप्तीनंतर जय नांगरे यावेळी गोलमार्ग सज्ज झालाय तिसऱ्या षटकामध्ये संघाकडून वैयक्तिक पहिला षटक स्ट्राईकवर वैभव यावेळेस पाहू शकाल खोदून काढण्याचा प्रयत्न होता डीप मध्ये खेळाडू आहे चेंडूवर या चेंडूला फील्ड करेल पण एकच धाव एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल बघा या मैदानामध्ये शस्त्र तुम्ही धाव म्हणू शकता अळुंद कार्पेट कारण की लगेचच खेळाडू चेंडूवर येत 6 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहे डावकर फलंदाज बाद झाले तर डावकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले निलेश ला प्राचान केले गेले 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंग साठी पोहोचला धावसंख्या 16 आहे इनिंग्स मधले 13 चेंडूचा खेळ संपला गेले फैजानजी मेमन आमच्यावरून स्कोरिंगची भूमिका पार पाडतात सध्याच्या घडीमध्ये खूप चांगलं काम ते करत असताना यावेळेस उडवला चेंडूला डीप मध्ये खेळाडू आहे टिपला झेल संपला निलेशचा सुद्धा खेळ 0 बाद होतो निलेश गडी क्रमांक 2 बॅक टू द आउट गॉन
सौरभवर किंबहुना वैभव संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. वैभवने आता पण चेंडू फेस केले. 7 चेंडू आणि 3 वर तो बॅटिंग करतोय. शून्यवर बाद झाला निलेश. 12 धावावर बाद झाला मिस्टर युवराज डुकले. 7 चेंडू त्याने सुद्धा फेस केले. नवीन बॅटर सौरभ आलाय मैदानाच्या आतमध्ये. सौरभ यावेळेस बॅटिंगसाठी पोहोचलाय. 4थ्या क्रमांकावर पण जय नागरेने सुद्धा एक विकेट टिपलाय. चांगला झेल टिपला खेळाडूच्या माध्यमातून डीप मध्ये. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता बोर्डवरती आणि पाहू शकाल अपील नक्कीच केली होती. पंचाने बोट वरती नक्कीच केला. बॅटर आउट पर्यंत पाहू शकाल इंजरी झाली आहे का. चेंडू अवघड जागेवरून लागलाय. खूप त्रासदायक होईल. चला युवराज बघायचं जाऊन काय झालंय का. जाऊ शकता तुम्ही पाणी घेऊन जा. बघा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहन आलाय. मोहन बॅटिंगसाठी पोहोचते. पाहू शकाल 5व्या क्रमांकावर आला बॅटिंगसाठी मिस्टर मोहन. धावा दाखल तब्बल 16 वर तिसरा गडी बाद झाला. आणि पाहू शकाल बॅटर यावेळेस हॅट्रिक वर असणार आहे. गोलंदाज हॅट्रिक वर असेल. हॅट्रिक पूर्ण होईल का. जय नागरे. मोहन आलाय. मोहन 5व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी पोहोचतोय. हॅट्रिक वर गोलंदाज. 3 मोठे फलंदाज बाद झाले ते म्हणजे तिळशे संघाच्या दबावामध्ये तिळशे संघ आहे. परंतु काय गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला DSC चिंचगर या संघाकडून. हॅट्रिक वर होता. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न पाहू शकाल. डॉट बॉल शॉर्ट बॉल होता. पाहू शकाल मागील पाय वाकवला. पुढील पाय खूप पुढे घेतला परंतु चेंडूवर नजरा नव्हत्या. पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूला पिक करता आला नाही. डॉट बॉल नक्कीच आला. पाहू शकाल जेव्हा तुम्ही बॅटिंग करता चेंडूवर नजर असणं खूप गरजेचं आहे. यावेळेस क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न चेंडूवर नजरा नव्हती त्या अनुषंगाने चेंडू निर्धाव आलाय. यावेळी जास्त बाद ठेवण्याचा प्रयत्न मोजम पडेल. दशोदाची व्हाईट बॉलनी दफडक पुढे सरसावते. 17 अंकावर 17 धावा दफका लगावले गेले. अजून येणारी या षटकामध्ये चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 तिसरा षटक मार्ग असतं. धावा दफका 17. 4 षटकांचा आपण सामने पाहतोय आज. अक्षयजी पांडवणी वैसव ठाणे म्हणजेच लेजेंडरी कॉमेडी स्थितीची भावे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. फायनल चेंडूला खेळलाय. भिंतीला चेंडू लागलाय. धाव घ्यायचा प्रयत्न केला. दुसऱ्याचा पाहू शकाल धावतोय नॉन स्ट्रायकर बॅटर परंतु नकार दिला शेवटच्या क्षणामध्ये. यस नो पाहू शकाल गफलत गडबड आणि पाहू शकाल मोहन यावेळेस बॅक चोडगाव. चुकी क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. आणि अजून एक फलंदाज बाद.
भोईर वेदू साऊंडच्या माध्यमातून आपण संगीत ऐकतो. आमचा आवाज आपल्याकडे पोहोचवला जातोय. चॉकलेट बॉय फिल्चकर आमच्यावर जोडले गेलेत. धावसंख्या आहे 18 धावा 18 गडीच्या धावांच्या मोबदल्यामध्ये 4 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या सुमित आलाय. सुमित बॅटिंग साठी पोहोचतोय. यावेळेस उंच खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली खेळाडू पोहोचलाय. यावेळेस झेल निसटला नक्कीच पाहू शकाल. या षटकामध्ये जरा झेल झाला असता तब्बल 4 गडी बाद झाले असते या षटकामध्ये. जय नागरे यांनी काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. धावा मात्र खर्च केले तर पाहिले गेले तर 4च धावा खर्च केल्यात. 19 धावा. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 19 धावा. चला अच्युत पाटील थोडं स्पीडअप करा. लगेच आपण गोलंदाज इंट्रोड्यूस करा. लगेच मंगेशजी पाटील यांचा आपण संकेत ऐकला. जो DSC चिंचगड संघाचा स्पॉन्सर पाहू शकाल. त्यांना त्यांच्या माध्यमातून संघ प्रत्येक वेळा खेळतोय त्यांच्या नावाखाली. आणि भारतीय जनता पार्टी अध्यक्ष वाडा तालुका अध्यक्ष आहे त्यांचं आपण करूया वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. वसुरी संघाचा संगणक जर आला असेल लगेच आमच्या कॉम्बॉक्स कडे यायचं. या सामन्यामधला विजेता संघ यावेळेस ऑन साइडला फटका उंच खेळा. डीप कॉर्नर खेळाडू आहे. संधी निर्माण झाली आहे. अजून एक गडी बाद. यावेळेस पाहू शकाल मिस्टर वैभव बॅक चढ आउट. 19 वर लागणारे यावेळेस पाहू शकाल तब्बल 5वा हादरा तिळशी या संघाला. आलेल्या पहिल्या चेंडूवर गडी बाद करतो नवीन फलंदाज संघनायक कुणाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. दबाव नक्कीच आहे तिळशी संघावर पाहू शकाल. पूर्णपणे दबाव आणला गेला. बघा पहिल्या षटकामध्ये मेघनने 1च धाव खर्च केली. दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या. पण 14 धावा खर्च केल्या होत्या. अच्युत पाटीलने शेवटच्या चेंडूवर बाद केला. युवराज डुकलेला. त्यानंतर एकही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाय रोखून राहिला नाहीये. येतोय जातोय हा समीकरण पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये बॅटरचा. शेवटचे अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी. धावा धापडकर 19. यावेळेस पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु पाहू शकाल कानामध्ये काहीतरी चेंडू सांगून गेला. कारण की टप्पा पडे चेंडू उसळी घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहू शकाल डांबरी खेळपट्टी त्याच्यावर लाल रंग टाकले गेले. एक मोठी खेळपट्टी म्हणावी 25 ते 26 पावलांची खेळपट्टी आहे. यावेळी सोडवला चेंडूला. डीप मध्ये खेळाडू आहे व तो चेंडू सरळ आमच्या मुख्य व्यासपीठावर सलामी देणार हा FDC कडून षटकार 6 धावा. हा धावाने धावपळ पुढे सरसावते. धावसंख्या धाव पोहोचेल 25 अंकावर. अजून येणारे 3 चेंडू बघा. या 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका जर आला 35च्या घरामध्ये संघ जर गेला तर चांगला फाइटिंग स्कोर पाहायला भेटू शकतो. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटू शकतो. कारण येणारे 3 चेंडू अजूनही 3 चेंडू. आज सावली ग्रशीचे प्रोप्रायटर कल्पेशजी पाटील आमच्या बरोबर आहेत. कल्पेश गोतारने आमच्या बरोबर आहेत. चांगलं काम ते करतायत. ऑन साइडला फटकाचा सुरेख खेळ अलंदा कार्पेट डीप मध्ये खेळाडू पुढे येईल. अच्युत चेंडूला फील करतोय आणि चांगल्या क्षेत्रात चांगली अॅक्युरेट फेकी सुद्धा केली आहे. परंतु तेवढीच वेगाने दोन्ही बॅटर धावले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग म्हणावी लागेल. कुणाल एका बाजूला पाहू शकाल सुमित. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचेल धावपटकावर 27. 4 चेंडू 27 धावा. अजून येणारे 2 चेंडू.
यावेळी सोडवलाय वाडा हिट काय फटका सजवला संगनायकाच्या बॅट मधून आला एफडीसी कडून षटकार 6 धावा सुबा केले गेले अजूनही शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी आहे मागील 3 चेंडू नक्कीच 3 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा जमा केल्यात बॅटर कुणालने 4 चेंडू त्याने फेस केले 4 चेंडून 14 वर बॅटिंग करतोय सावली क्रिएशन या YouTube वाहिनीवर सामन्याचा आनंद घेतोय चेंडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चला थोडा घाई करा बॉल लगेच चला चेंडू लगेच पुरवायचा आहे बघा शेवटचा तीन चेंडू कुणाला ऑन स्ट्राइक 33 धावा फटका यावेळेस काय सुरेख चेंडू परफेक्ट चौका टाकला गेला डॉट बॉलनी या इनिंगची समाप्ती केली आहे 4 षटकांच्या समाप्ती धावा फटका लगावले गेले तब्बल 33 34 धावांचा पाठलाग करण्याच्या प्रत्येक षटकामध्ये पाहिलं गेलं तर 8.50 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी डीएससी चिंचोली या संघाला त्यानंतर आपण आवाज ऐकूया एक लेजेंडरी कॉमेंटेटर मिस्टर सिद्दीक भाबे सरांचा आवाज या पुढील 4 षटकांसाठी आपण पाहतोय एफडीसी कुडूस करंडक पर्व पहिलं आणि आजचा अंतिम दिवस सम्माननीय कैलाश पाटिल साहब का आगमन हुआ है आपका हार्दिक स्वागत है वेलकम सर सावली क्रिएशन पे इसका सीधा प्रसारण जा रहा है सावली क्रिएशन को लाइक कीजिए सब्सक्राइब कीजिए बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले वाड़ा की सबसे मशहूर आवाज वॉइस ऑफ वाड़ा अक्षय पांडु जी जो कहीं स्पर्धाओं में मेरा साथ निभा चुके हैं मेरे साथ है लक्ष्य इस वक्त जो टारगेट है चिंसगढ़ के सामने वो रखा है 34 रनों का ये नहीं भूलना चाहिए कि तिलसा टीम हमेशा जबरदस्त बल्लेबाजी और गेंदबाजी भी करती है एक ऐसी टीम है जिसके पास दोनों क्षेत्र काफी मजबूत है बहरहाल क्रिकेट है
और क्रिकेट में कुछ भी कहना उचित नहीं होता है। स्वागत है आप सभी का एफडीसी ट्रॉफी क्रूज में। पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर हैं। पावर प्ले भी अक्षय पांडु जी, चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट हो, हमेशा हमने देखा है कि पावर प्ले भी 2 धारी तलवार बन जाता है। कभी इसमें रन भी बनते हैं और कभी विकेटें भी गिरती है। बहरहाल ठंडी सुबह के बाद सूरज चमकता हुआ क्रूज की सरजमीन पे दोनों ओपनर्स विनीत और राहुल, जबकि गेंदबाजी की कमान युवराज, बड़ा नाम है तिलसे का युवराज। समय में कॉपरेट करना है आपको, पहले 3 ओवर 15 मिनट में खत्म करना है। अक्षय पांडु जी जो ग्रामीण बिग बैश 70, बाली ट्रॉफी, बीपीएल, कई स्पर्धाओं में मेरा साथ निभा चुके हैं और आजकल मालेगांव और नासिक के जितने इवेंट है, सिंधुदुर्ग, दूर दूर तक उनकी आवाज गूंजी है। सैयद जी उभरते हुए कमेंटेटर है। बहरहाल मैच की तरफ युवराज विनीत के लिए पहली गेंद के साथ समय ले रहे हैं युवराज। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, स्लॉक करने की कोशिश, कट के गेंद बाहर की जानिब निकली, डॉट गेंद। तुरंत ही नॉन स्ट्राइक के बैट्समैन राहुल ने आकर कुछ कान मंत्र दिया है युवराज को। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर हैं, वाइडिश लॉन्ग ऑफ है और लगभग 1 खिलाड़ी काउ कॉर्नर में। बैकफुट पे गए, खींच के मारा है, हवा में स्ट्रोक है, इनफील्ड के ऊपर से गेंद निकल रही है बैकवर्ड ऑफ द स्क्वायर। तब तक कि उसको उठाते यहां पर खतरा हो सकता था, लेकिन एक समझ के बड़े काम है कि विकेट कीपर ने इतना जोर क्यों लगाया निशाना लेने के लिए। चाहते तो स्टंप्स गिरा देते। 3 रन से खाता खुला है विक्की का, 3 रन से खाता खुला है टीम चिंजगर का। 3 रन बिना कोई विकेट के। बढ़िया डिसीजन अंपायर का। विकेट कीपर जब तक निशाना लेते, बल्लेबाज राहुल अपनी क्रीज में पहुंच चुके थे। रनआउट क्रिकेट में कभी भी बल्लेबाज के हक में नहीं रहा है। इंजमामुल हक 40 मरतबा रनआउट हुए क्योंकि बल्ला हवा में लहराते थे, लेकिन वर्ल्ड रिकॉर्ड मारवन अट्टापट्टू के नाम है। 43 मरतबा वो रनआउट हुए अपने जीवन में। युवराज फील्डिंग में तब्दीली की गई है। डीप मिड विकेट और स्ट्रेटिश लॉन्ग ऑन रखा गया राहुल के लिए। स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी है, मस्तक पे दस्तक, 6 रन। तुम क्या जैसे ही गेंद उनके राडार में आई, विद द टाइड स्विंग कर दिया ऑन साइड में, मिड विकेट बाउंड्री के ऊपर, 6 रन। उछलता हुआ स्कोर 9 पे पहुंचा है। पॉजिटिव रिप्लाई चिंजगर का। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गेंद को, हवा में है, खिलाड़ी जा रहे हैं। ओ माय गॉड, 2 मरतबा गेंद हाथों में रही और उसके बाद छिटक गई। हालांकि अच्छा जज किया था वहां पे, मुश्किल अवसर था लेकिन बहुत अच्छा जज किया था। देखिए कई मरतबा वाड़ा में या मापोली तक क्रिकेट मैंने देखा है। एक बात तो है कि फील्डिंग इस इलाके में सबसे अच्छी चीज रही है। स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन। युवराज राहुल के लिए
बैकफुट पे गए, कट करने की कोशिश, जगह बनाना चाहते थे, गेंद बल्ले के करीब से जाती हुई बल्लेबाज के इरादे और बल्ले दोनों को चीरती हुई विकेट कीपर के पास। लक्ष्य है 34 रनों का। 4 ओवर में ओवर नंबर 1 चल रहा है। बहुत ही पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं चिंजघर का। अच्छी गेंद, थोड़ा लेग स्टंप के बाहर वाइड। लेंथ तो अच्छी थी, लाइन में चूके वहां पर युवराज। स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन बिना कोई विकेट के। गति परिवर्तन, बढ़िया गेंद, लेकिन फिर ज्यादा कटी वाइड। क्योंकि हम स्क्वाड बैठे हैं इसलिए लाइन को जज करना थोड़ा मुश्किल। इस मैच की विजेता टीम तुरंत ही वसूरी स्पोर्ट्स से खेलेंगी। टॉस के लिए वसूरी स्पोर्ट्स के कैप्टन आपको वीआईपी शामियाने के सामने आना है। वसूरी स्पोर्ट्स के कर्णधार इस मरतबा बढ़िया लैप स्ट्रोक है, लेकिन फील्डर भी मौजूद है। ये गिरता हुआ पहला विकेट, राहुल आउट। मैदान में जाते हुए रोशन, 13 रन 1 विकेट। जो विकेट चाहिए था, जो ब्रेक थ्रू चाहिए था, वो जरूर मिला है। बचे हुए 3 ओवर में यहां से जीतने के लिए 23 रन चाहिए। चेसिंग कंपलसरी है, सॉरी 21 रन चाहिए। जो रिक्वायर्ड रन रेट है चिंजघर के लिए वो कम नजर आ रहा है, लेकिन क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है। हालांकि बहुत अच्छा राहुल ने एक सिक्सर भी जड़ा था, उसके बाद जीवन दान मिला था, लेकिन आखिरकार आउट हुए। सामना करने जा रहे हैं विक्की, 3 पे बल्लेबाजी कर रहे हैं। नॉन स्ट्राइक पर है रोशन और गेंदबाजी के लिए नीलेश को मोर्चे पे लगाया गया है। सबसे अनुभवी गेंदबाज हैं तिलसा स्पोर्ट्स के। पावर प्ले खत्म हो चुका है, फील्डिंग को खोल दिया गया है। फिर से घूम के मारा है और गेंद डिक्लेयर जोन में चली गई है। 2 रन, 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 15 पे पहुंचा है। आप देख रहे हैं एफडीसी ट्रॉफी क्रूज, इसका सीधा प्रसारण साउली क्रिएशन पे आता हुआ। कुछ बात की वहां पर कप्तान ने नीलेश से। 5 पे पहुंचे विकी, नीलेश अच्छी गेंद, बैकफुट पे गए, कवच में खेलना चाहते थे, बल्ले का मुंह जल्दी बंद कर दिया। गेंद बॉलर की जानिब कोई रन नहीं। डॉट गेंदे ही चिंजघर स्पोर्ट्स पे दबाव बढ़ा सकती है, अथवा जो रिक्वायर्ड रन रेट है वो इतना ज्यादा नहीं है। हुक करना चाहते थे, ऊपर लगी है, डिक्लेयर जोन में गई है। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 16 पे पहुंचा है। 16 रन। वसूरी स्पोर्ट्स के कैप्टन, आपको टॉस के लिए तुरंत ही आना है।
अगला मैच, इस मैच की विजेता टीम और वसूरी स्पोर्ट्स, और उसके बाद ओपन एक गांव एक कट का घमसान शुरू हो जाएगा। आज गुरसई बी को भी आप एक्शन में देखेंगे। भाटाली भी है जो बड़ा नाम है, पंकज माली, स्पीड गन कहे जाते हैं। भिवंडी के बाली ट्रॉफी 2023 में सिटी क्रिकेट में उन्होंने सेमीफाइनल में भी हैट्रिक किया था और फाइनल में भी। दूसरी तरफ चर्चित प्राइड ऑफ भिवंडी और प्राइड ऑफ आईएसपीएल भावेश पवार और A1 पवन। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए नीलेश। पटकी भी गेंद हुक करना चाहते थे, कान के पास से जाती हुई नेस्टी बाउंसर। 1 फॉर दी ओवर, अंपायर ने तुरंत ही कहा है अच्छा बाउंसर। इस स्थिति में जब नए बल्लेबाज रोशन सामना कर रहे, अच्छा बाउंसर किया था, बिल्कुल कान का नाप लेता हुआ। नीलेश ने थोड़ा देखा भाला, सामना कर रहे रोशन। अच्छी गेंद जड़ में थी, छोटी बैकलिप से पुश किया, 1 रन। अब मैच बनता हुआ 2 ओवर की समाप्ति, एग्जैक्टली 1 गेंद बची है इसमें, 17 रन। अब नेक टू नेट फाइट चल रही है, बचे हुए 13 गेंदों में 17 रन और चाहिए। धीरे धीरे दर्शक बढ़ रहे हैं। अगला मुकाबला वसूरी बनाम इस मैच की विजेता टीम। एक टीम सेमी में पहुंच जाएंगी। नीलेश कट करने की कोशिश, बढ़िया गेंद, बीट किया रफ्तार से। 2 ओवर की समाप्ति, रन बने 17, 2 ओवर में और 17 चाहिए। बने रहिए हमारे साथ एफडीसी ट्रॉफी क्रूज में। वसूरी के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल आपको दिया जा रहा है, हमारे मंच के सामने आना है। वसूरीचे कर्णधार पेनल्टी मैड ओवर में देखना है गेंद किसके हाथ में दी गई है। बहुत ही इंपॉर्टेंट ओवर है, यहां से मैच की दिशा और दशा दोनों साबित हो जाएंगी। मेरे साथ कमेंटेटर रजा सैयद और कमेंटेटर अक्षय पांडु जी है, वॉइस ऑफ वाड़ा के नाम से जाने जाते हैं। खेल की शुरुआत करना है, समय ज्यादा लिया जा रहा है। तिलसे स्पोर्ट अच्छा ओवर किया था वहां पे नीलेश ने, सिर्फ 4 रन अपने ओवर में दिए थे। इसीलिए कहा जाता है एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए सागर, सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन रोशन। बोल्ड, क्या गजब की गेंद थी, विकेटों के फर्नीचर को बिखेरती हुई पहुंची, डंडा गया सैर करने।
Mr. Respected Amin Memon साहब and Mr. Respected अखलाक शेख साहब, तहे दिल से आपका इस्तकबाल है। मैच ने करवट लिए, दिल से स्पोर्ट्स ने पलटवार किया है। पहले ओवर में जहां मजबूत स्थिति में थी चिंसगढ़ स्पोर्ट, इस ओवर में थोड़ा सा बैकफुट पे चली गई, लेकिन क्रिकेट में ना चीजें बदलने में समय लगता है ना समय बदलने में समय लगता है। बहरहाल सागर ने बोल्ड कर दिया, उनकी जगह नए बैटर आए चिंसगढ़ स्पोर्ट्स की तरफ से। साहिल 11 गेंदे 17 रन। पहला ही मुकाबला फाइनल डे में बहुत ही कट टू कट। सागर साहिल के लिए फुल टॉस गेंद, स्क्वायर ऑफ द विकेट खेला, पॉइंट पे खिलाड़ी सर्कल में 1 रन से स्कोर 18 पे पहुंचा है। 10 गेंदों में 16 रन कंपलसरी चाहिए, चेसिंग जरूरी है। हमारे बीच 40 प्लस के बहुत ही लेजेंडरी खिलाड़ी तात्या शेट्टी जी का आगमन हो चुका है, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं, वेलकम। फुल टॉस गेंद, चकमाक आगे, वहां पर रफ्तार से बीट किया वाइट। एक रन से डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला कारी सा आधार। 19 पे पहुंचा है स्कोर, अभी भी 15 चाहिए। कप्तान ने जाके कहा है सागर से कि आपको वाइड से बचना है, क्योंकि इस तरह के जो मैचेस रहते हैं वाइड गेंद करना मानो अपने पैरों पे कुल्हाड़ी मारने के बराबर होता है। समय ज्यादा लिया जा रहा है तिल से स्पोर्ट। सागर विक्की के लिए बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, पीछे प्रोटेक्शन है, फील्डिंग बहुत लाजवाब हो रही है तिल से स्पोर्ट्स की। 1 रन से स्कोर 20 पे पहुंचा है। 14 रन और चाहिए, बची भी 9 गेंदों पर। 9-14 का इक्वेशन। आज का पहला ही मुकाबला बहुत ही कट टू कट। वाड़ा क्रिकेट एसोसिएशन के तहत ये तमाम मैचेस हैं। उसके बाद ओपन लॉर्ड ग्रामीण का शुरू होगा। एक मैच और है, कवर ड्राइव किया है, फील्डर है, लेकिन क्या गजब का कैच, क्या गजब का कैच पकड़ा है, अपने आप का संतुलन रखा है। 3 इंच अंदर डीप कवर में इस कैच को लिया है और सही समय पे ये विकेट आता हुआ दिल से स्पोर्ट्स के लिए। क्योंकि बची हुई गेंदे 8 है और रन चाहिए 14। बड़ा शॉट आएगा तो चिंसगढ़ टीम जीत की तरफ बढ़ेगी, विकेट आएगा तो दबाव और बढ़ जाएगा। लेकिन अभी तक सागर ने इस ओवर में अच्छी गेंदबाजी की है। मेघन पाटिल को देखना है वो किस तरह की गेंदबाजी करते हैं। कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं, कश्मकश इस मुकाबले में चलती हुई एफडीसी ट्रॉफी कुडूस में। ये वाड़ा क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से तहत ये मैचेस हैं। इसके बाद वसूरी से मैच रहेगा और उसके बाद ओपन जो ग्रामीण संघ है उनके मैचेस शुरू हो जाएंगे। एसपी बिलोशी से उस मैच की
कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, फिर वही खिलाड़ी, अब की बार मस्तक पे दस्तक, 6 रन। शॉट खेला है, जिद्दी क्रिकेट चल रहा है। जिस खिलाड़ी ने बाउंड्री पे कैच पकड़ा था उसी के सर पे मस्तक पे दस्तक देती हुई गेंद। मैच ने फिर रुख बदला है, करवट बदली है। अब 7 गेंदों में 8 रन। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है। मेघन को कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, वाइड 1+1, 2 रन स्कोर में आते हुए। अब सागर थोड़ा तेज करने के चक्कर में भटक रहे हैं, गरीबी में आटा गीला कर चुके हैं। अब रन टू बॉल इक्वेशन है, 7 गेंदों में 6 रन। देखिए एक बड़ा शॉट अक्षय पांडु जी आया, मैच का पासा पलट गया। इस तरह के जो इक्वेशन रहते हैं उसमें गेंदबाज को 2 चीजें करना होती है, एक तो वाइड से बचना होता है, दूसरा गेंद बल्लेबाज के राडार से दूर रखना होती है। फुल टॉस गेंद फिर खेला है, 6 रन। इस मैच को जीत लिया है चिंसगढ़ स्पोर्ट ने। कैप्टन को तुरंत आना है टॉस के लिए। वसीरी स्पोर्ट्स के कैप्टन, आपको भी टॉस के लिए आना है प्लीज। कांग्रेचुलेशन एंड हार्ड लक दिल से। चलते हैं अगले टॉस की तरफ और आंखों देखा अलवी पहली इनिंग में सुनाएंगे। मशहूर और मारूफ कमेंटेटर, वॉइस ऑफ वाड़ा के नाम से जाने गए हैं, बहुत ही अनुभव है, अक्षय पांडु जी।